नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर हे पहा, सकाळचे मी मटकी पहिल्यांदा परतून घेतली आहे. मोड आणलेले होते मटकीला, कारण मी घरी चांगली गरम पाण्यात भिजवते आणि मोड आणते. त्यानंतर तिला चांगलं परतून घेतलेली हळद मीठ टाकून, आणि मग ती अशी चांगली परतली ना, वास जातो तिचा. त्यामुळे आणि ते आता वाटण टाकून घेणार होते. छान असं वाटण घालून घेतलं आणि मग ते परतून त्यामध्ये वर मटकी टाकलेली आहे. आणि आता ही सकाळची लवकर लवकर धावपळ होती, सगळी घाई होती, पण भाजी खूप सुंदर अशी झाली होती. आता जिरी मोहरीची फोडणी, कढीपत्ता वगैरे टाकून घेतला आणि ते जरा काय झालं, पूर्ण भाजीची रेसिपी दिसावी म्हणून मी थोडंसं सेट करत होते ट्रायपॉड. आणि सकाळी सकाळी फार गडबड होऊन गेलेली असते. तर हा घरचा कांदा लसूण मसाला घातला आणि छानपैकी असं करून घेतलं. पहिले काय व्हायचं की ह्यांना हे मला बोलायचे की तू घरी भिजवू नको मटकी, कारण मटकी चांगली भिजली जात नाही आणि मग कचकच लागते वगैरे, कच्ची राहते. पण असं नाही आहे, आपण चांगली क्वालिटी पाहून घ्यायची मटकीची, आणि ते कलर वगैरे त्याच्यावरून आपल्याला कळतंच. आणि दुसरी गोष्ट की ती गरम पाण्यात भिजवली ना की सगळे चांगले मोड येतात, आणि खूप चांगले असे मोड आलेले होते पहा. आणि आता थोडंसं लाल तिखट, हळद वगैरे टाकून चांगला मसाला परतून घेतला आहे. आणि वाटण घालायचं, वाटण घालूनसुद्धा ते कारण कांदा लसणाचं होतं ना, ते पण वाटण, आणि त्यातच कोथिंबीर वगैरे सगळं असं होतं. म्हणून मी ते चांगलं परतून त्याला झाकण ठेवून थोडीशी कट आणला आणि नंतर मटकी टाकली. तर छान झाली अशी मटकीची भाजी मी केलेली आहे सकाळी. त्यानंतर भाकरी आणि भाताचा कुकर ऑलरेडी झालेला आहे पलीकडे. तर अशी सकाळची धावपळ होती सगळी.
तर एवढं गरम होतंय, बेफाम गरम होतंय. आता काय करणार आहे मी, आता भाकरी बनवायची गरम गरम, पण फार गरम होते. तर हे पहा, आता झालेली आहे देवपूजा वगैरे. हे पहा, अशा प्रकारे देवपूजा झालेली आहे. आणि झाडाची जी गुलाबाची फुलं होती की नाही आपल्या कुंड्यातली, ती सापडली आहेत. तर आता ही झालेली आहे आपली देवपूजा. दूध साखरेचा नैवेद्य वगैरे दिलेला आहे देवाला. आणि अशा प्रकारे ही देवपूजा झाली पूर्ण. सगळं क्लिनिंग वगैरे करून फार काही गोष्टी होतात. तर या ठिकाणी पहा, मी बनवलं आहे हे तिखट लोणचं. हे काल बनवलेलं आहे. तर यांनी आणल्या होत्या 1 डझन कैरी आणि 1 डझनाचं एवढं झालेलं आहे. तर आता ते मुहूर्त आहे, आता आज भरणार आहे बरणीमध्ये. रात्रीपासून त्याला छान हे सुटले एकदम. ते यामध्ये काय केलं मी, पहिलं कैरी फोडली, स्वच्छ केली. त्यानंतर त्याला हळद आणि मोठं मीठ चोळून ठेवलं. ती सुकून घेतली आणि अर्धा 1-पाऊण तासाने सुकल्यानंतर त्याला हळद मीठ चोळून लोणच्याचा मसाला, त्यानंतर मोहरीची डाळ, त्यानंतर काय हे लवंगा आणि मेथीदाणे भाजून घेतले आणि ते त्यामध्ये मिक्स करून नंतर तेल ओतलं. तर हे पहा, आता छान, इतकी छान चव झाली ह्याची मस्त अशी. तर आता हे मी भरणार आहे बरणीमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता किती छान त्याला, आणि स्मेल तर एवढा जबरदस्त आहे, एवढा मस्त स्मेल येतो ना त्याचा. असं ॲरोमा पूर्ण घरभर लोणच्याचा वास चालू आहे आणि मस्त वाटतं ना, इतके छान वाटते ना. तर खूप असं. आणि त्यानंतर तुम्हाला खारं लोणचं दाखवते. खारं लोणचं देखील खूप सुंदर झालेलं आहे. त्याची पण रेसिपी खूप छान आहे. म्हणजे असेच आहे सिंपल, फक्त त्यामध्ये जो मसाला येतो आपला लोणच्याचा तो येत नाही. हे घरी बनवलेलं आहे आणि लसूण घातलेलं आहे. तर हे पहा, हे आहे. ह्यामध्ये सुद्धा खाऱ्या लोणच्याला मोहरीची डाळ आणि मेथीदाणे, लवंग, लसूण वगैरे असं करून छान बनवलं आहे. ह्याला 8 दिवस झाले आता, आणि हे कालच केलेलं आहे इथे. आणि ह्यामध्ये पण थोडंसं आहे ही बरणीमध्ये. तर ही बरणीमध्ये खारं लोणचं आहे एवढं. तर ते थोडंसंच आहे, कारण कैरी तिकडे अशी कापून मिळते बाजारामध्ये. तर मग तिकडूनच आणली होती कैरी कापून थोडी, कारण त्यामध्ये वजन जे होतं ना ते आतमधले कोईचं होतं. ज्यावेळी आपण कैरी फोडली जाते त्यावेळी त्यातली कोई बाहेर निघून येते, कमी भरती वजनाला. नंतर जसं लोणचं मुरतं ते थोडं थोडं होत जातं. तर आता एवढं, आणि ह्यांना रोज डब्याला लोणचं हवं असतं. तर म्हटलं ठीक आहे, वर्षभराचं लोणचं करून ठेवावं. तर अशा प्रकारे लोणची बनवलेली आहे. आणि तुम्हाला मी एक फोड देखील खाऊन दाखवते, ती पण खाऱ्या लोणच्याची.
एवढं अप्रतिम झालं आहे ना खरंच. आणि चला दाखवून ठेवले. सुपर. थोडं वर काढून ठेवलं कारण सारखी बरणी उकडायला नको म्हणून थोडंसं वर काढून ठेवलं आणि ते संपून जातं लगेच 2 दिवसात, 2-3 दिवसात संपून जाईल असं तुम्ही. एवढं अप्रतिम झालं आहे खरं तर. मी बनवलं आहे म्हणून नाही करायची, पण खरंच छान झाली टेस्ट मोठल्याचं. आणि हे पण जे तिखट लोणचं आहे ते पण छान झालं आहे. मिरचीचे किंवा लिंबाची लोणचं कधीही बनवता येतं, पण कैरीचं लोणचं हे आपल्याला वेळेतच करावं लागतं. कैरीचा सीझन गेला की आपल्याला वर्षभर कैरी भेटत ना. तर चला करते आता व्हिडिओचा एंड. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. मावशा ताईकडे म्हणजे ती पण माझी मावशीच लागते. ती ताई माऊ माझी. आणि मग आता मग आम्ही मोठीच करू ना. आणि इथं करायचं खूप आहे. इथं बघा फोटो घेऊन गेले. फोटो घेऊन गेले.